लक्ष करिअर पॉईंटतर्फे आपणा सर्वांचं प्रथम मी स्वागत करते आणि आपणास सांगू इच्छिते की नवीन चालू केलेल्या या चालू घडामोडी आणि त्यांचे संपादकीय विश्लेषण यामध्ये तुमचा मिळणारा भरघोस प्रतिसाद, तुम्ही दिलेल्या चांगल्या चांगल्या कमेंट्स आमचे अतिशय प्रोत्साहन वाढवतात आणि आम्हाला काम करण्यासाठी भरपूर ऊर्जाही देतात. आज आपण बघतो आहे लोकसत्तामधील काही महत्त्वाचे संपादकीय. या 12 सप्टेंबरच्या लोकसत्तामधील संपादकीय पेजवरती अन्वयार्थमध्ये असाधारण अनारोग्य या हेडलाईनखाली एक लेख आलेला आहे. लेखकाच्या मतानुसार शेकडोंचे हकनाक बळी जातात आहेत. या बळींची संख्या ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे आणि 1786 वरून एकदम हा आकडा 22,186 वर गेलेला आहे. 20 ऑगस्टपर्यंत मृतांची संख्या ही 1094 होती, जी 2016 मध्ये 265 होती. आणि आता मगाशी सांगितल्याप्रमाणे रुग्णसंख्या 1786 वरून 22,186 पर्यंत गेलेली आहे. परंतु अजूनही यावरती यश मिळवण्यात सरकारला म्हणावे तसे यश मिळाले नाही, असंच लेखकाचं मत आहे. H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू नावाचा रोग होतो. हा मेक्सिकोमध्ये 2009 मध्ये पहिल्यांदा आढळला होता. डुकरामार्फत या मनुष्याच्या शरीरात हा रोग जातो. हा श्वसनाशी संबंधित रोग आहे. स्वाईन फ्लूचे व्हायरस विषाणू हे यांच्यावरती रिसेप्टर असतात आणि ते श्वसनाच्या क्रियेद्वारे किंवा छिंकेद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत याचे विषाणू पसरतात. हा संसर्गजन्य रोग आहे. याच्याबद्दल माहिती आपण मागील 11 सप्टेंबरच्या चालू घडामोडीमध्ये घेतली होती. एकदा परत तुम्ही तो व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला अजून चांगली माहिती मिळेल. सध्या आपण लेखकाला काय म्हणायचं आहे याकडे वळूया. लेखकाला म्हणायचं आहे की याच्यावरती संशोधन करून थोडंफार आर्थिक पाठबळ लावून चांगली औषधे संशोधित करणे अतिशय आवश्यक आहे. गेल्या 6 ते 7 वर्षात आपल्याला नियंत्रण पाहिजे तसं मिळवता आलं नाही. त्याचबरोबर फारसे यश पण आपल्या हातात आले नाही आहे. तपासणी सुद्धा स्वस्त व्हायला पाहिजेत आणि प्रतिबंधात्मक औषधे सुद्धा लवकर तयार व्हायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी स्वॅब म्हणजे आपल्या थुंकीची तपासणी करण्याचे लॅब या जवळपास उपलब्ध नसल्यामुळे सुद्धा रुग्णांची हेळसांड होते आहे. ज्या पद्धतीनं मधुमेह, रक्तदाब आणि क्षय यासारखे आजार असणाऱ्या लोकांना स्वाईन फ्लू होण्याचा जास्त धोका आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांनी जाऊ नये याची सुद्धा दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर हा रोग नियंत्रणात यावा म्हणून ठोस पावले उचलायला पाहिजे, असं लेखकांचं मत आहे. आता हेच म्हणत असताना लेखकाला मोठा प्रश्न निर्माण होतो की आखाडा परिषद मात्र भोंदूबाबांची जी आखाडा परिषदेनं 14 नावे जाहीर केली आहेत ती कशी काय त्यांनी जाहीर केली आहेत. लेखकाचा सरळ प्रश्न आहे की हा बाबा भोंदू किंवा तो बाबा भोंदू नाही, हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आखाडा परिषदेला कुणी दिला. कायद्यांचे हात त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत आखाडा परिषद वाट बघत होती का. एखाद्याला पोलिसांनी गुन्हेगार म्हणून ठरवल्यानंतर तुम्ही सुद्धा त्यांना भोंदूबाबा म्हणताय, तर याच्या आधी हे धैर्य तुम्ही का दाखवलं नाही. त्यावेळी तुम्ही समाधिस्थ होते काय.
त्याचप्रमाणे धोक्याचा इशारा देण्याची ही व्यवस्था आखाडा परिषद कुठल्या आधारावरती तयार करत असते? कुठलाही बाबा भोंदू आहे तर शासन मान्य यंत्रणेनं त्यासाठी काम करायला हवं. आखाडा परिषद समांतर व्यवस्था म्हणून काम करायचा मानस तिचा आहे का, असे तिखट प्रश्न लेखकांनी विचारलेले आहे. आखाडा परिषद हे विश्व हिंदू परिषदेचं उपांग आहे. मग त्यांनी विश्व हिंदू परिषदेची मदत घेऊन ही भोंदूगिरीच का थांबवण्याचा प्रयत्न करत नाही? भोंदू बाबा थांबवण्यापेक्षा जर आपण भोंदूगिरी थांबवली आणि महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेविरुद्ध, जादूटोणेविरुद्ध जी काही कायदे झालेले आहेत ते कायदे पाळले गेले पाहिजेत, याची काळजी जर आखाडा परिषदेने घेतली तर राष्ट्रीय पातळीवर सर्वांसाठी ही गोष्ट जास्त महत्त्वाची ठरेल, असे सुद्धा लेखकांनी म्हटले आहे. आणि लेखाचा शेवट हा अतिशय सुंदर अशा तुकारामांच्या वचनासोबत त्यांनी केला आहे. आणि तुकारामाचे वचन सांगताना 400 वर्षानंतरही हे तुकारामांचे वचन किती साजेसं आहे हे त्यांनी सांगितलं आहे. आपण सुद्धा या वचनाची गाथा परत एकदा ऐकूया. संत तुकाराम म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती. अशा प्रकारे तुकारामांचं सार्थक वचन सुद्धा लेखकांनी या लेखामध्ये दिलेलं आहे. पुढील लेख हा लोकमतमधील आहे. संपादकीय पानावरती पाऊस हुलकावणी देतो, दगा देत नाही, बाजार आणि सरकार मात्र फसवते. याबद्दल बोलताना लेखक प्राचार्य एच.एम. देसरडा हे म्हणाले आहेत की एकंदरीत विचार करता शेतकऱ्यांवर येणारे संकट हे 2 प्रकारचं असतं, अस्मानी आणि सुलतानी. परंतु अस्मानी संकट हे फारसा फरक पडत नाही, तर सुलतानी फरक हे जास्त पडत आहेत. जसे की पाऊस दगा देतो, हुलकावणी देतो, परंतु तो येतो, ह्याचा आघात फार मोठा होत नाही. पण ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत, ज्या सरकारच्या पॉलिसी आहेत, त्याचा जास्त आघात हा शेतकऱ्याला होत असतो. जसे की दुष्काळ हा क्लायमॅटिक चेंजेसमुळे होत असतो आणि वेगवेगळ्या विभागांवर त्याचा परिणाम हा सतत होतो. तसेच भारत हा खेड्याचा देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे असं आपण म्हणतो. परंतु 52 ते 65% काम करणारे मनुष्यबळ हे शेती क्षेत्रात असताना देखील राष्ट्रीय व राज्य उत्पन्नातील जेमतेम 14% म्हणजे फारच कमी, तर महाराष्ट्रात फक्त 10 ते 11% इतकंच पदरी पडतं, हे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्याचबरोबर दिलेल्या आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचे एका व्यक्तीचे मासिक सरासरी उत्पन्न, एका व्यक्तीचे नव्हे तर पूर्ण कुटुंबाचे, एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे मासिक सरासरी उत्पन्न हे फक्त 6,500 रुपये इतके तुटपुंज असतं. आणि 7व्या वेतन आयोगानं जे कनिष्ठ पातळीवरील शासकीय कर्मचारी असलेल्या शिपायाला सुद्धा 18,000 एवढा पगार असतो. वास्तविक पाहता 5 एकर बागायती शेती असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा इतकं उत्पन्न कमवता येत नाही. सद्य परिस्थितीला आजी माजी सरकारे, धोरणकर्ते, व्यावसायिक वर्ग यांच्यामुळे शेतकऱ्याला धोका उत्पन्न झालाय. त्याचबरोबर हरित क्रांतीच्या गोंडस नावाखाली ज्या प्रकारचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, यंत्र अवजारे
हार्वेस्टर हे वापरण्यात आले, त्यामुळे सुद्धा शेतीला तर नुकसान झालंच, पण एक बाजारपेठ निर्माण झाली, पण शेतकऱ्यासाठी काही विशेष असं करण्यात आलं नाही. अशा प्रकारे पर्जन्याश्रयी शेती ही जुगार नाही, तर ती स्थिर असू शकते. फक्त तूर पीक उत्पादने नव्याने दाखवून दिले पाहिजे आणि नवीन नवीन योजना, चांगल्या योजना ज्या शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभाच्या असतील, ना की त्या बाजारपेठ बनवणाऱ्या किंवा गोंडस नावाखाली स्वतःचा माल खपवणाऱ्या नसाव्यात, असं लेखकांचं मत आहे. आज काही महत्त्वाचे जे संपादकीय लेख आपण बघितलेत आणि तुम्हाला जर हे संपादकीय लेख विश्लेषणासहित समजले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला आवडले असतील तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून चालू घडामोडींचा हा उपक्रम अतिशय धडाक्यात जो सुरुवात झाली आहे, हा असा धडाक्यातच सुरू राहावा आणि तुम्हा विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचा अभ्यास करताना एक आनंद मिळावा आणि त्याच पद्धतीनं तुमची अभ्यासाची सुद्धा पुरेपूर तयारी व्हावी, या भावनेसोबत, या इच्छेसोबत मी आजचं सेशन संपविते. नमस्कार.